घरच्या गणपतीची काळजी कशी घ्याल? घरच्या गणपतीची मूर्ती 1 फुटापेक्षा जास्त नसावी. मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून नेता व आणता येईल अशी असावी. सिंहासनावर किंवा लोडाला टेकून बसलेल्या विश्राम अवस्थेतील प्रतिमा ही सर्वोत्तम असते. साप, गरुड, मासा किंवा युद्ध करताना चित्रविचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये. शिव-पार्वतीच्या मांडीवर बसलेली गणपती मुळीच आणू नये, कारण शिव-पार्वतीची पूजा लिंग स्वरूपातच केली जाते. शास्त्रात अशी मूर्ती निषेध आहे. गणेश मूर्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधून कधीच घरी आणू नये. गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये देवत्व नसते. तोवर ती केवळ माती समजावी. विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याअगोदर काही कारणास्तव मूर्ती भंग झाल्यास अजिबात घाबरू नये. मूर्तीस दही-भाताचं नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठा करावी. मनात कोणतीही शंका आणू नये. कुटुंबात किंवा नात्यात मृत्यू झाल्यास सुतकातील घरातील व्यक्तीऐवजी शेजारी मित्रमंडळी यांनी जर पूजा केली तर काही हरकत नाही. नैवेद्य दाखवून गणपती विसर्जनाची घाई करू नये. गणपती प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद किंवा मद्य-मांसाहार अजिबात करू नये. गणपतीला साधं भाजी-भाकरीचा जरी नैवेद्य दाखवला तरी चालतो. केवळ आंबट व तिखट पदार्थ नसावे. दही, साखर, भात हा नैवेद्य सर्वोत्तम असतो. विसर्जन मिरवणूक काढताना टाळा, मृदुंग, अभंग असा परमात्म्याला निरोप द्यावा. अश्लील नृत्य व गाणी वाजून विकृत चाळे करू नका. गणपती लालबागचा असो किंवा अंधेरीचा, आपल्यासारखे बाळवट भक्त भेटायला जातात म्हणून तू राजा झाला. त्या गणपतीच्या दर्शनाने तिथलेच लोक काय सुधारले तर आपण काय आहे. धन्यवाद.